आज सकाळी सकाळी वावरात चाललो होतं तर रस्त्यात ओमान सागू भेटले. ते म्हणत आम्हाला तुमच्या वावरात येऊ द्या, आम्हाला तुमच्या वावरातले टरबूज खाणं आहे. सोबत मीनं शंकूजोडचा भोंगा बी घेतला, कारण की वांदेरानं आपल्या केळीचे 4-5 झाडं मोडले होते. त्या भोंग्याच्या वायरा जोडून त्याची पिन पंपात कसून दिली. पार बुवा आता कसा लगडत्या. ते झाल्यावर सागून ओमा आपल्या वावरात ज्या कामासाठी आलते त्याच्यासाठी टरबूज चिरलं, कापलं आणि खाल्लं. मग मी पायपे आलो आपल्या भुईमुगाच्या वावरात. या वावरात मला भुईमुगाला शिप लावून होती. मग हे 2चे पाईप होते तर एका खड्डे 3-3 4-4 पाईप नेऊन मी शिप लावून घेतली. मोटर चालू करून भागवत काकाच्या ट्रॅक्टरवर बसून मी घरी आलो. घरून आता मला जाणं होतं मोताड्याले. जास्त काही नाही, फक्त चिल्लूभर काम होतं. मला डुकरायसाठी भुईमुगात बांधायला तार घेणं होता आणि पांडुदादाला सिलेंडर भरून आणणं होतं. मग दोघांचे आम्ही कामं करून आम्ही चाललो होता घरी. घरी आल्यावर आता मला जाणं होतं धरणावर, कारण की आमच्या गावातली पुरी गँग धरणावर होती. मग येडेचाय करत करत आम्ही आलो पोमाच्या वावरात टरबूज खायला. त्यातलं एक मोठं टरबूज घेतलं आणि त्याला कळ्यानं रट्टे मारू मारू फोडलं. हे टरबूज तर मस्त लाल होतं. मग त्याला मीठ लावलं, खाल्लं. ते झाल्यावर आम्ही या रस्त्यावर गाया टाकल्या आणि आलो घरी. घरी आल्यावर मला वापस जाणं होतं वावरात. मक्याचे कणसं भरले तर तेले मोडून मीनं चारा कापला आणि वाड्यात येऊन आपल्या डोऱ्याला टाकून दिला. तर चला मग आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.